मालेगाव महानगरपालिका 2025 निवडणुकीसंदर्भात आज अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली। यानंतर कोणाचे अर्ज वैध ठरले, कोण झाले बिनविरोध या सर्व संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला हरीशजी, या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नमस्कार। आज दिनांक 31 डिसेंबर 2025 वर्ष अखेरच्या दिवशी नामनिर्देशन पत्राची छाननी सकाळी 11 वाजेपासून त्या विभागाच्या कार्यालयात सुरुवात झाली। यावेळी अनेक उमेदवार तिथे हजर होते। पोलीस बंदोबस्त चोख होता। काल 30 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी झाली होती, कारण 84 नगरसेवकांसाठी 880 व्यक्तींनी 1744 अर्ज खरेदी केले होते। काहींनी तर रिस्क नको म्हणून 2-2 अर्ज दाखल केले, काही आपल्या प्रभागातही केले, काही इतर प्रभागातही केले होते। काल मुदती अखेर एकूण 710 अर्ज दाखल झाले होते। 2 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम दिनांक असून आजपासूनच 2 अर्ज भरणाऱ्यांनी जास्तीचे अर्ज माघारी घ्यायला सुरुवात केलेली दिसते। 2 जानेवारी नंतर 3 जानेवारीला निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे। तर आज छाननीनंतर प्रभाग क्रमांक 6 मधून इस्लाम पार्टीची मुनिरा फकीर महम्मद यांच्यासमोर कोणताही उमेदवाराचा अर्ज आता नसल्यामुळे त्या बिनविरोध झाल्याचे दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 2, 11, 12 मध्ये 140 अर्ज दाखल झाले होते। त्यात एक उमेदवाराचा अनामत रक्कम, शपथपत्र आदी त्रुटी दिसल्यामुळे इम्रान अली नूर अली खान प्रभाग क्रमांक 2D मधून अवैध झाला आहे। प्रभाग क्रमांक 1, 9, 10 मधून 212 अर्ज दाखल झाले होते। ते सर्वचे सर्व अर्ज वैध असल्याचे समजते। प्रभाग क्रमांक 2A मध्ये एकूण 15 अर्ज वैध आहेत। त्यात शिवसेना, काँग्रेस, इस्लाम पार्टी, MIM, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे चित्र दिसते। प्रभाग क्रमांक 2B मध्ये एकूण 5 अर्ज असून शिवसेना, MIM, इस्लाम पार्टी व अपक्ष असे चित्र आहे। 2K मध्ये 4 अर्ज असून बहुजन समाज पार्टी, शिवसेना, MIM, इस्लाम पार्टी अशी चौरंगी लढत त्याच्यात दिसत आहे। तर 2D मध्ये 15 अर्ज असून काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, शिवसेना उभाटा, MIM, इस्लाम पार्टी व अपक्ष असे चित्र आहे। प्रभाग क्रमांक 11A मध्ये 2च अर्ज असून भाजपा व शिवसेनामध्ये समोरासमोर लढत दिसून येत आहे। यात भाजपाचे पाटील प्रवीण मनोहर तर शिवसेनातर्फे दिलीप भिकाबच्चा उमेदवारी करतानाचे चित्र दिसत आहे। तर 11B मध्ये 4 अर्ज असून शिवसेना, भाजपा व 2 अपक्ष असे चित्र आहे। 11K मध्ये एकूण 8 अर्ज असून शिवसेना, भाजपा व बाकी 6 अपक्ष असे चित्र आहे। 11D मध्ये 7 अर्ज असून शिवसेना, भाजपा, शिवसेना उभाटा व बाकी 4 अपक्ष असे चित्र सध्या तरी दिसत आहे। प्रभाग क्रमांक 12A मध्ये 6 अर्ज असून शिवसेना, काँग्रेस, भाजपा व 3 अपक्ष असे चित्र सध्या तरी आहे। प्रभाग क्रमांक 12B मध्ये 11 अर्ज असून शिवसेना, भाजपा, काँग्रेस व उर्वरित 8 अपक्ष असे चित्र दिसते। काही उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रभागात आपली तसेच इतर नातेवाईकांची नावे दिलेली आहेत। त्यामुळे माघारी मुदतीनंतर या यादीतून काही नावे कमी होण्याची शक्यता जास्त दिसते, कारण इथे अपक्ष म्हणून अर्ज आहे, तर दुसरीकडे त्याच उमेदवाराचे पक्षाचे AB फॉर्म मिळाल्यामुळे पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली असल्यामुळे इतर प्रभागातून ते नंतर नावे माघारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेवटी काय होते हे 2 तारखेच्या 3 वाजेनंतरच खरे चित्र कळेल। प्रभाग क्रमांक 12K मध्ये 13 अर्ज असून भाजपा, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व 9 अपक्ष असे चित्र आता सध्या तरी आहे। प्रभाग क्रमांक 12D मधून 6 अर्ज असून भाजपा, शिवसेना, बहुजन समाज पार्टी व 13 अपक्ष असे चित्र दिसते। अशा प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 39 अर्ज, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 21 अर्ज व प्रभाग क्रमांक 12 मध्ये 36 अर्ज अशी स्थिती आता आहे। प्रभाग क्रमांक 1A मध्ये 19 अर्ज, यात प्रामुख्याने शिवसेना उभाटा, काँग्रेस, भाजपा, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया व इतर 14 अपक्ष असे चित्र दिसत आहे। प्रभाग क्रमांक 1B मध्ये 7 अर्ज,
भाजपा शिवसेना व 5 अपक्ष. प्रभाग क्रमांक 1 क मध्ये 12 अर्ज असून शिवसेना भाजपा व इतर 10 अपक्ष. प्रभाग क्रमांक 1 ड मध्ये 12 अर्ज असून शिवसेना उभाटा भाजपा वंचित बहुजन आघाडी व 7 अपक्ष. प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये 10 अर्ज असून भाजपा शिवसेना काँग्रेस व इतर 7 अपक्ष. प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये 8 अर्ज असून भाजपा शिवसेना उभाटा काँग्रेस व इतर 4 अपक्ष. प्रभाग क्रमांक 9 क मध्ये 10 अर्ज शिवसेना भाजपा व इतर 8 अपक्ष. प्रभाग क्रमांक 9 ड मध्ये 14 अर्ज असून शिवसेना उभाटा भाजपा शिवसेना वंचित बहुजन आघाडी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया व इतर 9 अपक्ष. प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये 10 अर्ज शिवसेना काँग्रेस भाजपा व इतर 7 अपक्ष. प्रभाग क्रमांक 10 ब मध्ये 11 अर्ज शिवसेना भाजपा काँग्रेस नॅशनलाइज काँग्रेस पार्टी म्हणजे NCP व इतर 7 अपक्ष. प्रभाग क्रमांक 10 क मध्ये 13 अर्ज भाजपा शिवसेना नॅशनलाइज काँग्रेस पार्टी शरद पवार व इतर 10 अपक्ष. प्रभाग क्रमांक 10 ड मध्ये 13 अर्ज असून काँग्रेस नॅशनलाइज काँग्रेस पार्टी भाजपा शिवसेना उभाटा व इतर 8 अपक्ष. अशा पद्धतीने आज अर्ज छाननीनंतर प्रभाग क्रमांक 1, 9 आणि 10 यामध्ये सर्व अर्ज वैध ठरवण्यात आलेले असून प्रभाग क्रमांक 3, 7, 7 मध्ये 3 अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहे. तर प्रभाग क्रमांक 13, 15, 17 या विभागामधून 2 अर्ज अवैध. प्रभाग क्रमांक 14, 16, 19 या विभागामधून 2 अवैध अर्ज. अशा पद्धतीने आत्तापर्यंत मिळालेली माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. यात अजून थोडाफार बदल पूर्ण अपडेट मिळाल्यानंतर थोडाफारच बदल होऊ शकतो. शेवटी सगळे निवडणुकीचे खरे चित्र 2 तारखेच्या माघारीनंतरच्या मुदतीनंतरच आपल्याला कळेल. धन्यवाद हरीशजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.